गोंदिया जिला परिषद के कृषि विभाग द्वारा तिरोडा तालुका में तालुका स्तरीय पशु पक्षी प्रदर्शनी का आयोजन किया गया। इस प्रदर्शनी में तिरोडा तालुका के किसानों और पशुपालकों ने बड़ी संख्या में उपस्थिति दर्ज कराई। पशु पक्षी पालन के माध्यम से आर्थिक उन्नति प्राप्त करने वाले किसानों का कृषि विभाग की ओर से सम्मान किया गया। धान उत्पादक जिले के रूप में प्रसिद्ध गोंदिया जिले में आधुनिक कृषि को बढ़ावा देने और पशुधन में वृद्धि कर जैविक खेती को प्रोत्साहन करने के उद्देश्य से गोंदिया जिला परिषद के कृषि विभाग द्वारा इस पशु पक्षी प्रदर्शनी का आयोजन किया गया। इस प्रदर्शनी में प्रगतिशील किसानों ने अपनी दुधारू गाय, भैंसे, बकरियां और मुर्गियां लेकर भाग लिया। इस प्रदर्शनी का मुख्य आकर्षण देसी गाय, जर्सी गाय और मुरा नस्ल की भैंस रही। आमतौर पर पशु पक्षी प्रदर्शनियों ने संकरित नस्ल की गाय या जर्सी प्रजाति की गाय और भैंसे ही देखने को मिलती है, लेकिन तिरोडा तालुका के गोंड मोहाड़ी गाँव में आयोजित इस कृषि प्रदर्शनी में देसी नस्ल के मवेशियों को देखने का मौका मिला। इस अनोखी प्रदर्शनी को देखकर कृषि सभापति दीपा चंद्रिकापुरे और तिरोडा विधानसभा के विधायक विजय रहांगडाले ने भी प्रसन्नता व्यक्त की। सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम तर मी कृषी आणि पशुसंवर्धन विभागाची सभापती ह्या नात्याने सर्व शेतकरी आणि पशुपालक यांच्या मी माझ्या विभागातर्फे इथे सर्वांचा मी खूप खूप स्वागत करत आहो आणि सर्वांना या कार्यक्रमांच्या शुभेच्छा देत आहो। पशुसंवर्धन विभाग आणि कृषी याच्या माध्यमातून जो आज पशु पक्षी प्रदर्शनी ग्राम गोंडमोहाडी इथे जो ठेवण्यात आली आहे, त्यामध्ये सर्व कृषी आणि पशुपक्षी जे पालक आहेत, पशुवर्ग आहे, तो सर्व इथे आलेला आहे। आणि पशु पक्षी प्रदर्शनीचा अर्थ तोच आहे की मेळाव्याच्या माध्यमातून सर्व पशु पक्षी पालक जो इथे सर्व आपले पशु आणतात आणि याची प्रदर्शनी होते, त्याच्यामुळे जे अन्य विभागातील सर्व जी जनता आहे, शेतकरी आहे, पशुपालक आहे, त्यांना असं वाटते की कुठे ना कुठे आपणही हा व्यवसाय केला पाहिजे, जेणेकरून आपला आर्थिक उत्पन्न, आर्थिक व्यवस्था आपली चांगली झाल्या पाहिजे। हाच हा प्रशिक्षणाचा पशुपक्षी मेळाव्याचा उद्देश आहे। आणि शेतकरी हा एक आपला चांगला किसान आहे, शेतकरी आहे, आपल्या शेतीमध्ये चांगली शेती करू शकते, चांगली शेती राबवू शकते, हाच ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे। जिल्हा परिषद गोंदिया आणि पंचायत समिती तिरोडा याच्या संयुक्त विद्यमानाने आज गोंडमोहाडी इथं भव्य तालुका स्तरीय पशु पक्षी प्रदर्शनी भरवण्यात आली आणि त्या अनुषंगाने मोठ्या हिरिरीने शेतकऱ्यांनी इथं भाग घेतलेला आहे। तालुक्यामध्ये जवळजवळ प्रतिदिवस 3000 लिटर दूध हा शेतकऱ्याच्या माध्यमातून तो त्यांचे प्रोत्साहन व्हावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं व शेतकऱ्यांना उत्पादन वाढण्याकरिता पशुपालन व्यवसाय जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करावं ह्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आलं। आणि निश्चितच तिरोडामध्ये दुधाचे प्रमाण वाढून शेतकऱ्यांना अदानीच्या माध्यमातून, त्याचबरोबर दिनसा दूध डेअरीच्या माध्यमातून एक योग्य दर मिळेल आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल ह्या अनुषंगाने ह्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। आणि पक्षी जे आहेत हे सर्वच एकदम चांगल्या प्रकारचे इथं आणण्यात आलेले होते आणि माझ्या दृष्टिकोनातून गोंदिया जिल्ह्यामध्ये तिरोडा तालुक्यात श्वेतक्रांती ही आलेली आहे। आज जवळपास 35,000 लिटर दूध प्रति दिवस उत्पादन इथं होत आहे। 1,20,00,000 रुपयाची, 1 अरब 20 कोटी लाख रुपयाची उलाढाल इथं अदानी, दिनशा आणि महिला आर्थिक विकास मंडळ आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या माध्यमातून यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आज शेतकऱ्यांचे जे खऱ्या अर्थाने हा जो पूरक व्यवसाय म्हणून हा आहे तो आज इथून आपल्याला दिसून आलेला आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून आपण शेतकरी गोपालकांनी इथं जे ऐकलं आणि माननीय आमदार साहेब इथं होते त्यांनी सुद्धा बघितलेलं आहे। निश्चितच असे नियोजन होत राहावं हे आपली अपेक्षा आहे। या माध्यमातून शेतकरी गोपालक कुठेतरी नवीन सीखण्याचा प्रयत्न करते। विधायक महोदय ने किसानों को पारंपरिक धान की खेती से आगे बढ़कर आधुनिक खेती अपनाने और अपनी आर्थिक स्थिति सुधारने की सलाह दी। साथ ही उन्होंने पशुपालन को कृषि व्यवसाय का पूरक व्यवसाय बनाने की आवश्यकता पर जोर दिया। इस पशु पक्षी प्रदर्शनी में उत्कृष्ट पशुपालन करने वाले गौपालकों और पशुपालकों को नगद पुरस्कार, शॉल और श्रीफल देकर सम्मानित किया गया, जिससे किसानों में भी हर्ष का माहौल रहा।